गेल्या काही दिवसांपासून इराण, अमेरिका आणि इस्रायल यांच्यामधील संघर्षाने जगाचे लक्ष वेधले। या तीन देशांमधील संघर्षाची झळ संपूर्ण देशाला लागली आहे। त्यानंतर आता जगाची नजर तायवानवरील वाढत्या तणावाकडे लागली आहे। चीनने गेल्या काही वर्षात तायवानच्या आसपास आपली सैन्य उपस्थिती सातत्याने वाढवली आहे। आता अशी परिस्थिती निर्माण झाली आहे की जवळपास नेहमीच चीनी नौदलाचे 5 ते 6 युद्ध नौकांनी तायवानला चारी बाजूंनी घेरून ठेवले असतात। त्यामुळे आता नवे युद्ध सुरू होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे। मे 2026च्या अखेरीस देखील चीनचे मोठे गाइडेड मिसाईल डेस्ट्रॉयरसह अनेक युद्धनौका तायवानच्या उत्तर दक्षिण पूर्व भागात आणि तायवान स्टेटमध्ये तैनात केल्या होत्या। हे कोणतेही सैन्य अभ्यास नव्हते, तर आता हा चीनच्या नियमित रणनीतीत भाग बनला आहे। ही माहिती वॉल स्ट्रीट जर्नलने सुरक्षा अधिकाऱ्यांच्या हवाल्याने दिली आहे। चीनने तायवानला अचानक घेरले नाही, तर हळूहळू आपली उपस्थिती वाढवली। 2020 मध्ये चीनने तायवान स्टेटमध्ये एक युद्ध नौकेचा नियमित गस्त सुरू केला। त्याचबरोबर तायवानच्या उत्तर आणि दक्षिण किनाऱ्याजवळ 2 अतिरिक्त जहाजे तैनात केली। 2022 मध्ये 1/4 युद्ध नौका तायवानच्या पूर्व किनाऱ्यावर तैनात करण्यात आली होती। यामुळे चीनची नौदल उपस्थिती तैवानच्या चारही बाजूंनी जवळपास कायमस्वरूपी झाली। 2024 पासून चीनने पूर्व भागात 5वी आणि 6वी युद्धनौका नियमितपणे तैनात करण्यास सुरुवात केली। सध्या तायवानच्या आसपास 5 ते 6 चीनी युद्धनौका नेहमी उपस्थित असतात। कोणत्याही विशेष मोहिमेदरम्यान किंवा तणावाच्या काळात त्यांची संख्या आणखी वाढते। हे आहे दक्षिण सोलापूर तालुक्यातील वळसंग। इतिहासाची समृद्ध परंपरा आणि उज्ज्वल भविष्याची नवी दिशा, प्रगतशील आणि वेगाने विकसित होणारे गाव वळसंग। कुरनूर धरणाच्या सानिध्यात निसर्गरम्य वातावरणात वसलेले वळसंग सोलापूर पासून फक्त 12 ते 15 मिनिटे, अक्कलकोट पासून फक्त 12 ते 15 मिनिटे आणि रेनगर पासून केवळ 7 ते 8 मिनिटे अंतरावर सोलापूर अक्कलकोट महामार्गावरील उड्डाणपूल आणि वेगवान महामार्गाच्या थेट संपर्कात असलेले वळसंग। महामार्गावरून थेट वळसंगला सोलापूर अक्कलकोट गुलबर्गा महामार्ग, मोहोळ मंद्रुप वळसंग रिंग रूट, मुंबई पुणे हैदराबाद महामार्ग आणि सुरत चेन्नई ग्रीनफील्ड एक्सप्रेस अशा एकापेक्षा जास्त महामार्गाने वेढलेले गाव म्हणजे आपलं वळसंग। वळसंग हे आता महाराष्ट्राच्या नकाशावर नव्या विकासाचे केंद्र बनले आहे। वळसंगमध्ये आहेत प्रसिद्ध मंदिरे, सोलार हब, टोलनाका, जवळच आहे कुरनूर धरणाचे ताजे पाणी आणि निसर्ग सौंदर्य आणि विविध ठिकाणी आकर्षक हॉटेल्स व ढाबे सुद्धा। प्रवासात थकलेल्या प्रवाशांसाठी स्वादिष्ट जेवण, आराम, ताजेतवाने आणि प्रदूषण मुक्त वातावरण। वळसंग हे केवळ गाव नाही, एक उत्कृष्ट थांबा आहे, एक संधी आहे, एक भविष्य आहे। वळसंग ऐतिहासिक वारसा, आधुनिक कनेक्टिव्हिटी आणि उद्याच्या विकासाची हमी। सोलापूर जिल्ह्याचा अभिमान आणि महाराष्ट्राचा गौरव वळसंग।